कोल्हापुरातील तपोवन मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाला शेतकरी आणि ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाला 4 दिवसात तब्बल 9 लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली. या काळात 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली असून तांदूळ विक्रीतूनच 70 लाखांची उच्चांकी नोंद, तर महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थ स्टॉलवरून 60 लाखांची विक्री झाली आहे. प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथल्या विठ्ठल नामदेव पवार यांचा कडलास खिल्लार खोंड चॅम्पियन ऑफ द शो ठरला, तर जगातील बुटकी मुर्रा रेडी बेस्ट ऑफ द शो ठरल्या. याशिवाय कोल्हापूरचा लोकप्रिय भुत्या घोडा, ब्ल्यू गोल्ड मकाऊ, विविध विदेशी स्वदेशी पक्षी, 10 किलोचा भोपळा, 18 इंची लाल हिरवी मिरची, 20 किलोचा केळीचा घड, अनोख्या भाज्या फळांचं प्रदर्शन आणि विविध नामांकित 250हून अधिक कृषी कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. 4 दिवसात धान्य गूळ विक्रीला विक्रमी प्रतिसाद मिळाला. स्थानिक भाज्यांसह विदेशी भाजीपालाही पाहायला मिळाला. भाज्यांमध्ये वांगी, टोमॅटो, शेंग, मिरची, दुधी भोपळा, मोठा भोपळा, हळद, धान्य, लसूण, शिरोळ कोंडिग्रे इथली हिरवी कारली, शिरोळ कुटवाड इथली काजल काकडी, विदेशी भाजीपाल्यामध्ये फायजिली सॅलरी, सॅमसंग, ब्रोकोली आणि 2.5 फूट लांब अन्नपूर्णा पानं खास आकर्षण ठरली. यामध्ये सेंद्रिय गूळ 5,000 किलो, इंद्रायणी तांदूळ 9,000 किलो, आजरा घणसाळ 10,000 किलो, रत्नागिरी 6,000 किलो, हळद 1,500 किलो, नाचणी 1,300 किलो, विविध बी बियाण्यांची 3,000 किलो विक्री झाली. भाजीपाला आणि फळ विभागात 10 किलोचा भोपळा, 15 किलोचा कोहळा, 18 इंची मिरची, 20 किलो केळीचा घड तसंच दुर्मिळ विदेशी भाज्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाच्या समारोपाला विविध पशुपक्षी, कृषी उत्पादनं, फळं, भाजीपाला आणि फुलपिकांच्या गटांमध्ये विजेत्यांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रगतशील शेतकरी, उद्योजक आणि कृषी अधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी समारोपात बोलताना हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी बदलत्या हवामानावर सविस्तर मार्गदर्शन केलं. निसर्ग आधीच संकेत देतो. प्राणी पक्षी पावसाची चाहूल सांगतात. निसर्गावर प्रेम केलं तर शेती यशस्वी होते, असा संदेश त्यांनी दिला. निसर्गातील एक एक प्राणी पक्षी देखील पाहू सांगतो. म्हणून यापुढे काय करा, जरा निसर्गावर प्रेम करायला शिका. म्हणजे निसर्ग आपल्याला संदेश देतो, निसर्ग पूर्वकल्पना देतो, निसर्ग चाहूल सांगतो. म्हणून यापुढे निसर्गावर अभ्यास करा. तर यापुढे तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं पाऊस येईल कसा ओळखायचा. एक सगळ्यात सोपी गोष्ट सांगतो, आपलं पीक सगळ्यात महत्त्वाचं हे वहीमध्ये लिहून ठेवा. आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसानं पाऊस येणार, म्हणून ही वहीमध्ये लिहून ठेवायचं. मग ते कसं तुम्ही बघा, उदाहरणार्थ तुम्ही मूग पेरतात. मूग पेरल्याच्या नंतर मुगाची तारीख लिहून ठेवा. मूग निघतो 60 दिवसाला, 62व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा मूग भिजणार. तुम्ही काय करतात, उडीद करतात. उडीद कधी निघतो, उडीद 80 दिवसाला निघतो, 82व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा उडीद भिजणार. तुम्ही काय करता, कांदा करतात. तुम्ही कांदा केला, काढला, वरी ढेगलं मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार, तुमचा कांदा भिजणार. तुम्ही हळद करता. कधी काढता, उन्हाळ्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही. तुम्ही हळद काढतात, काढल्याच्या नंतर शेतामध्ये शिजवतात, शिजल्याच्या नंतर तिथं वाळू घालतात आणि निवांत रात्रीच्याला घरी येतात. पण तुम्हाला माहीत नाही की उन्हाळ्यामध्ये देखील पाऊस येतो. पण हा निसर्ग इतक्या तुमच्या पाठीमागे लागलाय. रात्री 2:10 कर्नाटकाकडून विजेच्या कडकडासह पाऊस येणार आणि ती तुमची हळद भिजणार. इथं सगळ्या जमलेल्या सगळ्या शेतकऱ्याला सांगितलं, यापुढे या निसर्गाला घाबरत जाऊ नका. पाऊस कधी येणार, केव्हा येणार हे वेळोवेळी सांगत जाईल आणि भविष्यामध्ये मात्र शेतकऱ्याच्या कष्टाचं नुकसान होऊ देणार नाही, या कार्यक्रमाच्या वतीने शब्द देतो. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचं यंदाचं 7वं वर्ष असून शेतकऱ्यांसाठी आवश्यक सर्व साहित्य, अवजारं, यंत्र आणि तंत्रज्ञान एकाच छताखाली उपलब्ध झाली. यापुढे देखील चांगलं प्रदर्शन भरवण्यावर आमचा भर राहील, अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली आहे. या 4 दिवसाचा विचार केला तर लाखो लोक या प्रदर्शनामध्ये येऊन गेलेले आहेत आणि मग असाच प्रतिसाद हा अनेक वर्ष मिळाल्यामुळं आम्हा सगळ्यांना देखील प्रोत्साहन आहे. त्यामुळं निश्चितपणेनं अनेक वर्ष आम्ही हे प्रदर्शन भरवत आलेलो आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील ह्याला आणि कशी ही जी व्याप्ती वाढवता येईल हा सातत्यानं आमचा प्रयत्न असणार आहे. कारण शेती म्हणलं
शेतकरी म्हणलं तर या देशाचा कणा म्हणून ओळखला जातो आणि मग वेगळ्या वेगळ्या माहिती ही त्यांच्यापर्यंत कशी पोचवता येईल हा प्रयत्न सातत्यानं आमचा चालू असतो. आज AIच्या माध्यमातून लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न असेल, जनावरांच्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न असेल, धान्याच्याबद्दलच एक चांगली माहिती देण्याचा प्रयत्न असेल किंवा शेती कशी केली पाहिजे ह्याच्याबद्दलची माहिती असेल, ही सातत्यानं देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. आज मला सर्वच नागरिकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे आहेत की आम्ही घेतलेल्या या प्रदर्शनामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवला. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आणि हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक, कृषीचे सहयोगी संचालक बसवराज मास्तोळी, कृषी विकास अधिकारी जालिंदर पांगरे, डॉक्टर सुनील कराड, नामदेव परीट, अरुण भिंगारदिवे, राजेश कांबळे, डॉक्टर विद्यासागर गेडाम, डॉक्टर अशोक पिसाळ, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, आत्माचे प्रमुख रक्षा शिंदे, प्रमोद बाबर, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब देवकर, जयवंत जगताप, सुयोग वाडकर, डॉक्टर सुनील काटकर, RS कांबळे, कृषी प्रदर्शन संयोजक विनोद पाटील, धीरज पाटील, स्वप्नील सावंत, डॉक्टर अशोक पिसाळ आदींच्या उपस्थितीत विजेत्यांचा प्रशस्तीपत्र, ट्रॉफी आणि रोख बक्षिसं देऊन सत्कार करण्यात आला. एकंदरीत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, चांगल्या बियाण्यांपासून ते आधुनिक यंत्रांपर्यंत सर्व काही एकाच छताखाली मिळालं. म्हणूनच सतेज कृषी प्रदर्शनाला यंदाही भव्य प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरच्या तपोवन मैदानात भरलेल्या या प्रदर्शनाचा सोमवारी झालेला समारोप शेतकरी आणि कुटुंबांसाठी पर्वणी ठरला.